एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील वाघापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमध्ये झालेल्या ठराव सभेने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे। गावाच्या विकासासाठी देणगी देण्याच्या अटीवर ठरावासाठी घेण्यात आलेली बोली प्रक्रियेत तब्बल 2,75,000 रुपयांची विक्रमी बोली लागल्याने हा निर्णय सध्या सहकार आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतदानासाठी प्रतिनिधी निश्चित करण्यासाठी सोसायटीची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती। सभेदरम्यान गावाच्या विकासासाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने इच्छुक उमेदवारांकडून विकास निधीच्या स्वरूपात देणगी जाहीर करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली। या प्रक्रियेला सभासदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। सुरुवातीला दादाभाऊ बापू लांडे यांनी गावाच्या विकासासाठी 1,00,000 रुपयांची देणगी जाहीर केली। त्यानंतर विश्वास हरिभाऊ रकटे यांनी 2,75,000 रुपयांची देणगी देण्याची घोषणा करत सर्वाधिक बोली लावली। त्यांची ही बोली अंतिम ठरल्यानंतर उपस्थित सभासदांनी एकमताने त्यांच्या नावाचा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतदानासाठी ठराव मंजूर केला। या सभेसाठी वाघापूर गावातीलच नव्हे तर मुंबई, पुणे, नाशिक तसेच इतर शहरांमध्ये वास्तव्यास असलेले सभासदही मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते। सभेदरम्यान ठरावाच्या प्रक्रियेत झालेली चुरस, सभासदांचा उत्साह आणि गावाच्या विकासासाठी लाखोंच्या निधीची घोषणा यामुळे संपूर्ण वातावरण उत्साहपूर्ण झाले होते। गावाच्या विकासासाठी मोठी रक्कम उपलब्ध होणार असल्याने ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले असून हा निधी गावातील मूलभूत सुविधा, सार्वजनिक विकास कामे आणि इतर आवश्यक उपक्रमांसाठी उपयोगात आणला जाणार असल्याची चर्चा आहे। सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये ठरावासाठी अशा प्रकारे विकास निधीच्या स्वरूपात लाखोंची बोली लागणे ही दुर्मिळ बाब मानली जात आहे। त्यामुळे वाघापूर सोसायटीचा हा निर्णय केवळ अकोले तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे। आगामी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठरावाकडे सहकार क्षेत्रासह राजकीय वर्तुळाचेही विशेष लक्ष लागले आहे। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 9423 38 8508। दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com।